हरिओम. मी वैशाली विरा गाडगीळ, भुसावळ उपासना केंद्र. 2009 सालचा माझा अनुभव आहे. अनुभव असा की त्या अनुभवापासूनच मी केंद्राकडे वळले, यायला लागले, उपासनेला यायला सुरुवात केली. अनुभव असा की माझ्या मिस्टरांची तब्येत 2009मध्ये सप्टेंबर महिन्यात तापाने आजारी पडले. सुरुवात तापापासून झाली. गोळ्या घ्यायच्या, ड्युटीवर जायचं, असं करत करत ताप अंगात मुरला. ते 3-4 महिने काहीच फरक पडला नाही. सारखे दवाखाने बदल, हे कर ते कर, इथून जळगावला जा. जळगावच्या हॉस्पिटलला जवळजवळ 1.5 महिने ते ॲडमिट होते. काहीही फरक पडला नाही. 1% सुधारणा नसून दिवसेंदिवस प्रकृती खालावतच चालली होती. त्या दरम्यान मी पूर्वीच्या घरात जेव्हा राहत होते तिथे आपल्या उपासना केंद्रातील आमच्या पूर्वीपासून परिचयाचे होते. त्यांनी मला बापूंची उदी आणि कृपा सिंधू मासिक त्यातले अनुभव वाचायला सांगितले. त्याप्रमाणे मी यांच्या उशाशी बसून ते अनुभव वाचत होते. म्हणजे कुठेतरी ती वेळ अशी होती की मला कुठून तरी आधार मिळेल आणि यांच्या तब्येतीत फरक पडेल, एवढाच माझा उद्देश होता. त्यामुळे कोणी जे सांगेल ते मी करत सुटले होते. पण त्यांनी मला बापूंचा आधार मार्ग दाखवला आणि मी ते अनुभव यांच्या उशाशी बसून वाचायला लागले. त्यांना तर काहीच कळत नव्हतं, मी काय वाचते, बोललेला शब्दसुद्धा कळत नव्हता. त्याच्यामध्ये त्यांना टायफॉईडची सुरुवात झाली, तिथून तो उलटला. त्याच्यानंतर मलेरिया, कावीळ आणि रक्ताचे जुलाब, असे सगळे इतकी क्रिटिकल कंडिशन होत गेली. अशी परिस्थिती तयार झाली की डॉक्टरी इलाजसुद्धा काम करत नव्हते. अशा वेळेस काय करावं, म्हणजे जो जे सांगेल ते आपण, परिस्थिती इतकी गंभीर झाली की जो जे सांगेल ते आपण करत सुटतो. त्यावेळी मी बापूंची उदी नित्यनियमाने त्यांना पाण्यातून घालून पोटात देत होते, सर्व अंगाला लावत होते आणि अनुभव, कृपा सिंधूतले अनुभवसुद्धा कथन करत होते. त्यांच्या तिथे ऐकवत होते त्यांना की काहीतरी त्यातलं, म्हणजे बापू तत्वावर काहीतरी, त्यांच्या शरीरावर काहीतरी संस्कार घडतील, असं मला खूप मनोमन असं वाटत होतं की याच्यातनं काहीतरी आपल्याला मार्ग निघेल. शेवटी जळगावच्या डॉक्टरांनी त्यावेळेला त्यांनी सांगितलं, बाहेर बोलावलं मला आणि म्हणाले, ताई, हा माणूस उद्याची सकाळी बघणार नाही. त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी मनोमन देवाला प्रार्थना केली. बापूराया, आणि तिथे एक गणपतीची मूर्ती होती, तिथे केलं. बायांच्या उशाशी बापूंचा फोटो ठेवलेला होता. त्याला प्रार्थना केली की बापूराया, मला याच्यातनं फक्त धीर दे, जे काय होईल ते होईल, पण हिंमत मला दे. तू जे काय माझ्या पुढे परिस्थिती वाढलेली असेल ते सहन करण्याची मला ताकद दे. त्यांनी असं सांगितलं. मग आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की नाही, काही झालं तरी मुंबईला न्यायचं. मुंबईला हॉस्पिटलला त्यांना दाखल केलं. त्या डॉक्टरांनी हेच सांगितलं होतं की जोपर्यंत या व्यक्तीची बॉडी स्वतःहून रिस्पॉन्स देत नाही तोपर्यंत आमचे प्रयत्न निष्फळ आहे. आम्ही काहीही करू शकत नाही. जोपर्यंत बॉडी ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे सगळं असं शरीर इतकं सगळं गेलेलं होतं की कुठल्याच बाबतीत अवयव काम करत नव्हते. डोळे नाही, त्यांना बोलता येत नव्हतं. जवळ अक्षरशः असं कोमात गेल्यासारखी परिस्थिती होती. सारखं झोपून 2 ते 2.5 महिने झोपून होते. त्यामुळे त्यांना बेडसोर्स वगैरे व्हायला लागले होते. परिस्थिती रोज खालावत चाललेली होती. काय करावं. बापूंचा फोटो मी त्यांच्या उशाशी ठेवलेलाच होता. अशा वेळी सकाळी 8:30-9च्या सुमारास एक व्यक्ती तिथे आली. तिथे आले, म्हणे, तुम्ही हरिओम म्हणले. म्हटलं हरिओम. म्हणले, तुम्ही चंद्रशेखर सिंह गाडगीळ. म्हटलं हो. म्हणे, ही उदी याच्या अंगाला लाव आणि धीर सोडू नको, हा याच्यातनं नक्की बाहेर येईल. असं त्यांनी म्हटल्यावर मी त्यांच्यासमोरच त्यांच्या हातातनं उदी घेतली. यांना तर काही बोलता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. थोड्याशा पाण्यात उदी घातली, त्यांना पाजली तोंड उघडून आणि संपूर्ण अंगाला उदी फासली. त्यांच्या पूर्ण, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण अंगाला उदी लावली मी त्यांच्यासमोरच. तर तिथून ती व्यक्ती माझ्याशी बोलली, म्हणाले, दररोज यांना उदी लाव आणि काय अडचण आली तर मला सांग वगैरे असं. ते माझ्याशी बोलून निघून गेले. असं म्हटल्यावर उदी देऊन, आणि नंतर तिथून अवघ्या 10 ते 15 मिनिटातच यांची हालचाल व्हायला लागली. हात हालायला लागले, डोळे उघडायला लागले, काहीतरी. मग मी डॉक्टरांना आवाज दिला की यांची हालचाल होतीये. सगळे डॉक्टर अक्षरशः म्हणजे असे धावत आले की आत्ता थोड्या वेळापर्यंत या माणसाची काहीच हालचाल नव्हती, आत्ता काय आणि थोड्या वेळाने काय, ती यांची हालचाल व्हायला लागली. डॉक्टर म्हणले, आता आम्ही काहीतरी प्रयत्न करू शकतो. म्हणजे जे आम्ही काहीच, इंजेक्शनला रिस्पॉन्स नाही, गोळ्या घेणं नाही, काहीच नाही, कुठल्याच प्रकारे बॉडी रिस्पॉन्स करत नव्हती. तर तिथनं मग डॉक्टरांनी प्रयत्न परत जोमाने चालू केले आणि बापूंचं कृपाछत्र
यामुळे ते सगळं यशस्वी झालं. त्याच्यातनं मग ती उदी मिळाल्यापासून शरीर रिस्पॉन्स द्यायला लागलं. त्याच्यानंतर थोडी थोडी सुधारणा झाली आणि नंतर आज बागायत परत त्यांना कुठला त्रास नाही, काही नाही. ते आज व्यवस्थित ठणठणीत बरे झाले. बापूरायांनी याच्यातनं माझं सौभाग्य परत मला मिळवून दिलं. त्याबद्दल बापूराया अंबज्ञ.